जय शिवराय। तर आज काय आहे स्पेशल यहाँ हमारे मिस्टर बना रहे हैं पोहा बिकॉज आज उनको छुट्टी आहे छुट्टी. आणि आमचे पोहे जरा युनिक स्टाईलनी आहे बघा. आम्ही इथं कोथिंबीर आपलं कढीपत्ता नाही का? कढीपत्ता नाही, कोथिंबीर आहे, कांद्याची पात आहे आणि मेथीची भाजी. हाँ युनिक स्टाइल पोहा. यूनिक स्टाइल कुछ नया करके दिखाएंगे आज. गणेश आवटींची रेसिपी. क्योंकि पाले भाजा सेहत के लिए बहुत अच्छे रहते हैं, इसलिए हम कुछ यूनिक बनाते हैं. देखो हमारी आधी हिंदी और आधी इंग्लिश और आधी मराठी मिक्स कॉम्बिनेशन बहुत अच्छा लगता है. त्यानंतर मग मस्त छान असा नाश्ता केला आणि आमच्या इथे हेतान शेठ सांगत होते पोहे आणि हेतांच्या दादा झाडून घेत होता कारण त्याला मम्मा मारेल म्हणून. त्यानंतर मस्त स्वयंपाक करून घेतला. आज स्वयंपाकामध्ये होती मेथीची भाजी आणि भाकरी. मेथीच्या भाजीसोबत भाकरी ना खूप छान लागते. मग मेथीची भाजी केली ना भाकरीच करत असतो. त्यानंतर आज काही हेतांच्या बाहेर खेळायला नेलं नव्हतं त्याच्यामुळे त्याचं चाललं होतं कार्टून बघायचं. ते कांदा टोमॅटो मिरच्या आपलं कढीपत्ता आणि लसूणची पेस्ट कोथिंबीर वटाणा शेंगदाणे बटाटा कापून घेतलेला आहे. इथे आहे तांदूळ. स्टार्ट करूया रेसिपी आज तुमच्यासोबत. मग मस्त तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये कांदा लसूणची पेस्ट मिरच्या टोमॅटो बटाटे आणि आपले वटाणे वगैरे टाकले आणि मस्त लाल होईपर्यंत छान असे फ्राय करून घेतले. छान असा त्यांना लालसर कलर आल्यानंतर त्यामध्ये टाकले मसाल्यामध्ये हळद आपली त्यानंतर बिर्याणी मसाला अंबारी मसाला गोडा मसाला आणि संडे मसाला एकत्र करून घेतले आणि त्यामध्ये टाकले मसाल्यांनाही लालसर कलर आल्यानंतर त्यामध्ये टाकलं पाणी आणि पाण्याला ना 5 मिनटं उकळून दिलं. पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि आपली मुगाची डाळ धुतलेली टाकली आणि भात लावला. तर अशी होती आमची आजची भाताची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. त्यानंतर मस्त सगळ्यांनी भात एन्जॉय केला. तर असा होता आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. कसा झालाय भात? आहो ठीकठाक आहे, चांगला आहे, मस्त आहे. खरंच असंच कर, प्रगती लवकर करशील.